हॅलो फ्रेंड्स, या डिटेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परफेक्ट 36 साईजसाठी प्रिन्स कट ब्लाऊज इथे बघणार आहोत. कम्फर्टेबल पफ हवा आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट हवा, त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले. तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करून घेऊया. तर इथे चेस्ट वाईज आपल्याला अस्तराची डबल घडी घालायची आहे. तर इथे बघा चेस्टची घडी कशी घालायची. चेस्ट घेत तर चौथा पार्ट आणि 2 इंच एक्स्ट्रा प्लस आपल्याला फ्रंट पार्टसाठी अजून 1.5 इंच एक्स्ट्रा. ही पूर्ण जी घडी ती आपण घातली 12.5 इंचावरती. तर इथे बघा आता हा आपला शोल्डर पॉईंट आहे. खालीवर कापड असेल शोल्डर पॉईंट आपल्याला एका लाईनने ड्रॉ करून घ्यायचा या पद्धतीने. त्यानंतर बंद बाजूपासून ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची. तर इथे बघा रेडी आपल्याला ब्लाऊजची जी उंची असणार आहे ती असणार आहे आपली रेडी इथे 14 इंचावरती. आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 15 इंचावरती. तर इथे शोल्डर आपण घेतोय 5.5 इंचावरती. मुंड्याची उंची आपण इथे घेतोय 6 इंचावरती. चेस्टचा चौथा पार्ट आणि 2 इंचाची मार्जिन. अर्धा इंच आत तिरकशी मुंड्याची आपल्याला गोलाई घ्यायची. कमरेचा चौथा पार्ट 32 इंचाचा कमर घेरे. आटापणाचा चौथा पार्ट घेऊया, 2 इंचची मार्जिन. पाठीमागची गोलाई आपल्याला द्यायची 1 आणि जस्ट 2 लाईन. बघा 1.5 नाही तर 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपण आतल्या हातापासून इथे गोलाई घेतोय. या पद्धतीने. आता इथे बघा आपल्याला डीप नेक हवा आहे. तर इथे मी 10 इंचाचा डीप नेक घेते. 10.5 आपण टाकूया, 10 आपला रेडी आहे. इथे जो आपला पसरट आपल्याला इथे नेक हवा आहे तर इथे आपण 3.5 इंचावरती घेऊया. वरती इथे मी घेते 2.5 इंचावरती. आधी एक बॉक्स बनवून घ्या आणि मग आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. आता बघा इथे मी याला या पद्धतीने शोल्डरमध्ये आपण कमी न करता या पॉईंटपासून याला पूर्ण पसरट नेक देणार आहे. या पाठीमागचा पार्ट मी ड्रॉ केला आहे. आता फ्रंट पार्ट जसं की मी एक्स्ट्रा आधीच आपण इथे एक्स्ट्रा कपडा इथे फोल्ड केला आहे. तर यासाठी कसं आपण मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे बघा फ्रंट पार्टला आपल्याला अर्धा इंच आपण पुढे मेजरमेंट घेणार आहोत. हुकपट्टी आणि आयपट्टी एवढं आपण इथे पुढे सोडूया, म्हणजे की आपली ब्लाऊजची फिटिंग जी ती परफेक्ट होईल. आता उंचीमध्ये बघा, उंचीत आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं आहे. आपण 1 इंच पाठीमागच्या पाटला एक्स्ट्रा घेतलं. इथे आपण 2 इंच म्हणजेच की 16वरती मी उंची देते. आता शोल्डर जिथे मी अर्धा इंच घेतलं त्याच्या पुढे आपण 5.5वरती एक पॉईंट देऊया. सरळ लाईन ड्रॉ करायचं शोल्डरसाठी. इथून मुंड्याची उंची परत 6 इंचावरती. बघा आता इथे किती एक्स्ट्रा घ्यायचं. चेस्टचा चौथा पार्ट 9 इंचावरती. जी मार्जिन होती ती 2 इंचाची आणि परत यात 1 इंच मी एक्स्ट्रा घेते, कारण का आपल्याला प्रिन्स कटचा इथे टक्स टाकायचा आहे. इथे शिलाईत आपल्याला 1 इंच कपडा हवा आहे, त्यासाठी मी 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतला आहे. चेस्टचा चौथा पार्ट 2 इंचची मार्जिन, 1 इंच टक्ससाठी. आता इथे बघा मी 1 इंच ला पण कमी 1 पॉईंट कमी घेतात, तर मी इथे फ्रंटची गोलाई घेते. आता इथे बघा कमरेसाठी आपण किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे बघा आपण चौथा पार्ट कमरेचा, इथून पुढे जो आपला टक्स असणार आहे तो 1.5 इंचाचा टक्स असणार आहे आणि 2 इंचाची आपली मार्जिन असणार. ही मी 2ची मार्जिन घेतली. हा आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे. कमरेचा चौथा पार्ट घेतला आहे आणि या पद्धतीने याला ड्रॉ करायचं आहे. आधी आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करूया. आता इथे बघा 3.5 पासून पुढे इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे आपला 1.5 इंचाचा. याचा मी घेते सेंट्रल पॉईंट. 3.5च्या पुढे आपल्याला घ्यायचा आहे टक्स. इथे आपण 6 इंचावरती प्रिन्स कटचा टक्स घेऊया. आता इथून बघा वरून चेस्ट पॉईंटपासून प्रिन्स कटचा आपल्याला टक्स इथे बघा या पॉईंटला हवा आहे 12 इंचावरती उभा टक्स.
हा जो आपण टक्स टाकला याला आपण कट करूया. आता इथे बघा दोघंही पॉईंटला आपल्याला जिथे हुकपट्टी आयपट्टी असणार आहे त्या पॉईंटपासून 1 इंच आणि जो आपला फिटिंगचा पॉईंट आहे त्यापासून 1 इंच आपल्याला टक्सपासून याला गोलाई घ्यायची दोघंही पॉईंटला, जेणेकरून जी साईडची फिटिंग घेऊ ती आपली इथे बरोबर येईल या पद्धतीने. तर बघा आता आपल्याला नेक्स्ट आपण इथे बघा आपण नेक ड्रॉ करून घेऊया. 2.5 इंच आपण गळ्याचा घेरा, इथे आपल्याला नेक हवा आहे 6 इंच रेडी, मी 6.5 इंचावरती घेते. या पॉईंटला 3 इंच आपण याला पसरट घेणार आहोत या पद्धतीने. 1 इंच या पद्धतीने याला आकार द्यायचा. फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपला इथे ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया. आपण पूर्ण ब्लाऊज इथे कट करून घेऊया. तिथे आपण बॅक पसरट नेक घेतलाय. फ्रंट नेक आपला हुकपट्टी आहे पट्टी सेंट्रल पॉईंट या पद्धतीने व्ही शेप आणि हा आपला प्रिन्स कटचा आकार. फ्रंट पार्ट झाला, बॅक पार्ट झाला. आता आपण स्लीव ते कट करून घेऊया. आता स्लीवसाठी या पद्धतीने आधी आपण डबल फोल्ड कापड ठेवूया. बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे आणि जी उंची हवी आपल्याला 10 इंच रेडी स्लीव हवी, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ, म्हणजेच की 11 इंचावरती. इथे आपण दंडघेर आहे आपला पूर्ण 12 इंचाचा, तर 6 याचा निमा पार्ट, इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन आणि याच पॉईंटपासून आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. इथून आपल्याला हवं आहे काखेतलं मेजरमेंट, तर हे घेते मी 3 इंचावरती. 8.5 आणि 1.5 इंचची मार्जिन. एक नॉर्मल स्लीव आपण इथे ड्रॉ केलेली या पद्धतीने कट करून घ्यायची. इथे बघा स्लीव आपली इथे रेडी. आता अस्तराची कटिंग कंप्लीट झाली. आपण मेन फॅब्रिकवर ठेवून ते ब्लाऊज कट करून घेऊया. आता इथे बघा आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवून घेतलं आहे. याच्यावरती करायचं काय, आपल्याकडे मेन फॅब्रिकचं कपडा इथे एक्स्ट्रा, याला आपल्याला करायचं काय, अस्तर याच्यावरती ठेवायचं आहे आणि पिनअप लावून आपण याला पूर्ण कट करून घेणार आहोत. आहे तसं फक्त इथे गळ्याची कटिंग करायची नाही, आहे तसं पिनअप लावून आपण पूर्ण ब्लाऊज इथे कट करून घेऊया. तर इथे आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलं आहे. गळ्याची कटिंग आपण केली नाही, सरळ स्टिच करायचं, गळा फक्त उलटवून घ्यायचा आहे. तर 36 साईजसाठी आपण पूर्ण इथे ब्लाऊज कटिंग केली. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि याच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत त्यासाठी सुद्धा कमेंट्स करा. आणि जे नवीन शिकायला सुरुवात करत आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.